नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही सकाळी सकाळी तयार होऊन किचनमध्ये येते. तर मंगलाताईंची साफसफाई चालू असते. तर जानकी म्हणते की अहो, दूध तापवले का आणि हे कोणी चहा सुद्धा केला. तर मंगलाताई म्हणतात मी नाही, तर आजीने केला सकाळी सकाळी चहा. आज तर त्या खूप उत्साहात होत्या. आणि तेवढ्याच सारंग ही कब्बशी घेऊन येतो आणि जानकीला म्हणतो की वहिनी, आज तर आजीने माझ्या हातामध्ये चहा आणून दिला. तेव्हा जानकी खुश म्हणते की अरे वा. तेव्हा सारंग म्हणतो की अजून म्हटली की चहा तर मी स्वतः बनवला आणि अर्धा कप चहा दिला, परंतु पोतभर कौतुक माझ्याकडून करून घेतले. तेव्हा जानकी विचारते की ऐश्वर्याला चहा दिला का आणि बाकीच्या सर्वांना दिला का. तो की मला माहिती नाही, परंतु ऐश्वर्या झोपली होती तर आजी स्वतः चहा घेऊन आमच्या खोलीवर गेली. तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे आणि हसून म्हणते की सारंग भाऊजी, झोप कशी लागली. तर सारंग म्हणतो झोप तर खरंच खूप छान लागली, कारण खूप दमलो होतो. उभा राहून राहून मऊ सोप्यावर पडल्यावर झोप लागली. तर ते ऐकून जानकीला तर धक्काच बसतो. जानकीच्या लक्षात येते की सारंग भाऊजी हे सोप्यावर का झोपले असेल, म्हणून ती लगेच सारंगला विचारते भाऊजी, तुम्ही रात्री सोप्यावर झोपले होते का. तेव्हा सारंग खाली उतरतो आणि वहिनी, तो सोफा तुम्हीच आमच्या रूम मध्ये ठेवला. गप्पा मारायला अगदी परफेक्ट सोफा आहे तो, आणि आम्ही दोघे जण उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो होतो त्या सोफ्यावर आणि नंतर जाऊन झोपलो. पहाटेला झोप लागली म्हणून तर ऐश्वर्या अजून झोपून आहे. मी म्हटले की झोपून द्या, कशाला उठवायचे. आणि सारंग हे सर्व खोटे सांगतो. तेवढ्यात जानकी म्हणते की हरकत नाही, असून दे. आणि मंगला ताई विचारतात की अहो वहिनी, स्वयंपाक काय करायचा. तेवढ्यात सुमित्रा येते आणि मंगला आणि परत सारंगला बघून म्हणते की अरे सारंग, आज तर तू खूप लवकर उठला. तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई, आजीच्या चहाने मला आज जाग आली. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे आजीला चहा मात्र करून दे, परंतु स्वयंपाक मात्र नवीन आलेल्या सुनबाईलाच करून दे. मंगला ताई म्हणतात की सर्व स्वयंपाक त्या करणार. सुमित्रा म्हणते की अगं सर्व म्हणजे आपल्याकडे तशी प्रथाच आहे. नवीन आलेली सुनबाई निदान आमटी भात तर करतेच. मग बघूयात की आमच्या नवीन सुनेला काय काय जमते ते. आणि सारंगला विचारते की आहेत कुठे त्या. सारंग म्हणतो की ती झोपली. तर सुमित्रा म्हणते की अगं बाई, हो का. तेव्हा जानकी आणि सुमित्रा खूप खदकन हसतात. जानकीच्या मात्र डोक्यामध्ये तेच असते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या रूम मध्ये झोपलेली असते आणि आजी तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि चहा तेथे ठेवून खिडकीचे जे पडदे असते ते बाजूला करते. तर ऐश्वर्याला जाग येते आणि ती कोण आहे असे रागानेच विचारते. आजी म्हणते की मी आहे. तर ऐश्वर्या बघून उठते आणि सॉरी म्हणते आणि तो चहा ऐश्वर्याला देत म्हणते की लाडात वाढली, त्यामुळे लवकर उठायची सवय नसेल, पण मी काही तुला ओरडणार नाही. बाकीच्यांना कितीही ओरडून दे, पण मी तुझे लाडच करणार, कारण तू माझ्या लाडक्या सारंगची बायको आहेस. मग मी तुझे लाड करणार. आणि हा चहा घे. ऐश्वर्याच्या हातामध्ये ती चहा देते. ऐश्वर्या म्हणते की आजी, तुम्ही कशाला आणलास, घरामध्ये नोकर नाही का. आणि आजी, एक मिनिट, ओरडणारे म्हणजे काय हो, मला काही कळले नाही. आजी म्हणते की अगं कळेल तुला, हळूहळू सर्व कळेल. त्या अगोदर आजीच्या हातचा एकदा चहा घे. तेव्हा मात्र ऐश्वर्याला ओवी जे सांगते ना की आंटी हे खाऊ नकोस, किंवा आजीने जे चॉकलेट दिलेले असते, कारण आजी सर्व काही गोष्टी अगोदर लपून ठेवत असते आणि मग त्या बाहेर काढत असते. तेव्हा ऐश्वर्या लगेच चहाचा वास घेते. ऐश्वर्या विचारते की आजी, चहा तर आजच केला ना. आजी म्हणते की अगं आत्ताच केला, ताजा आहे आणि मुद्दाम तुझ्यासाठीच केला. त्या ओवीच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नको. तिच्या आणि त्या आईच्या तिच्या अजिबात लक्ष देऊ नकोस. ऐश्वर्या विचारते की म्हणजे. तर आजी म्हणते की अगं या घरामध्ये तुला काही मदत लागली तर बिनधास्तपणे तू मला येऊन विचारायचे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे आणि या घरामध्ये फक्त मीच तुझ्या पाठीशी आहे. ऐश्वर्या म्हणते की आजी, एक मिनिट, या घरामध्ये बाजूने म्हणजे दोन पार्ट्या आहेत का. आजी म्हणते की अगं कळेलच तुला, आणि मोठं कुटुंब असल्यामुळे अलीकडे पलीकडे असतेस. तेव्हा ऐश्वर्या विचारते हळूहळू मला अंदाज तर येतातच. तर आजी म्हणते की मी खरंच तुला पहिल्यांदा पाहिले ना तेव्हाच ओळखले होते की खरंच किती तू हुशार आहे. तर ऐश्वर्या म्हणते की आजी, तुम्ही सुद्धा किती क्यूट आहात हो, आणि तुमच्या हे एक्सपिरियन्सचा मला तर खूपच उपयोग होणार. तर आजी अगदी खुश होते. तेव्हा आजी लगेच म्हणते की हो, मग आजच मी तुला स्वयंपाक करायला सांगते. तर ऐश्वर्या दबकते. स्वयंपाक, आणि मी स्वयंपाक करायचा का. आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, ही आमच्या घरची पद्धत आहे. निदान नवीन आलेल्या सुनेने आमटी भात तरी बनवायचा. तुला आले नाही तर मी आहे ना शिकवायला. जानकी आहे ना पुढे पुढे करायला, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही आजी, मला मदतीची नाही गरज, कारण मी सर्व व्यवस्थित मॅनेज करेल. थँक्यू सो मच बर का आजी, तुम्ही मला त्या रिच्युअल बद्दल सांगितले. आजी म्हणते की गुड नाईट. तर ऐश्वर्या म्हणते की अहो गुड मॉर्निंग आजी. आजी म्हणते की असे का, मग बरं बरं गुड मॉर्निंग, येते
बर का मी, गटकन चहा घेऊन टाक, थंड होऊन देऊ नको, आणि बाहेर जात हसत दरवाजा लावू का असे विचारत ती बाहेर निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या तर डोक्यालाच हात लावते आणि आता आमटी भात कसा बनवू म्हणून तिला टेन्शन येते. त्यानंतर इकडे सयाजीराव आणि कावेरी हे गाडीतून जात असतात. तर कावेरी म्हणते की अहो जरा ऐश्वर्याला फोन लावायचा होता, लावून देतात का? सयाजी काका म्हणतात की आत्ता कशाला, कालच ती सासरी गेली, आणि रागाने म्हणतात की तुला जे करायचे असेल ते कर. तेव्हा कावेरी लगेच ऐश्वर्याला फोन करते. तेव्हा ऐश्वर्या कावेरीचा फोन बघून रागवते आणि आता ही कशाला फोन करत असेल म्हणून रागानेच फोन घेते. तेव्हा कावेरी म्हणते की अगं ऐश्वर्या, अगं मी तुझी आई आहे आणि तू कशी आहेस ग ते विचारण्यासाठी मी तुला कॉल केला. ऐश्वर्या रागानेच म्हणते की मी मजेत आहे, मला काय होणार, मी ठीक आहे. कावेरी म्हणते की अगं बाळा तसे नाही, नवीन घर, नवीन माणसं, तेथील वेगळ्या पद्धती, आणि तुझे कसे तडकाफडकी असते, म्हणून मी म्हटले की जरा बाळा प्रेमानेच वाग, तुझी काळजी वाटते ग म्हणून तुला हे सर्व सांगते. आणि कावेरीच्या डोळ्यामध्ये पाणी येते. ऐश्वर्या म्हणते की मॉम आता तू काही रडू बिडू नकोस, तू एक काम कर, तू डॅडाकडे फोन दे. कावेरी म्हणते की अगं ते सुद्धा आहेत, परंतु थोडा वेळ तरी माझ्या बरोबर बोल ना ग, तेथे काय काय झाले, लक्ष्मीपूजन झाले की नाही ते तरी सांग. तेव्हा ऐश्वर्या रागानेच म्हणते की मॉम मी लहान आहे का ग तू माझी इतकी काळजी करत बसायला, आणि डॅडा कुठे, त्यांच्याकडे फोन दे. तेव्हा कावेरी लगेच सयाजी काकांना म्हणते की अहो ती तुमच्याशी बोलायची म्हणते. सयाजी काका फोन घेतात. बोल बेटा कशी आहेस तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा तुम्ही गाडीमध्ये आहात आणि सकाळी सकाळी कुठे निघालात? तर सयाजी काका म्हणतात की अगं तुझे लग्न निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून तुझ्या मम्माने नवस केला होता, मग कोल्हापूरला तो नवस फेडण्यासाठी चाललो. तू ठीक तर आहेस ना? आणि जर तुला काही लागले तर सरळ तू तुझ्या डॅडांना फोन कर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सध्या मला आमटी भात हवा. तर सयाजी काका म्हणतात की काय आमटी भात? तेव्हा कावेरी म्हणते की अहो ती आमटी भात कसा करायचा असेल ते विचारत असेल, मग द्या इकडे फोन, मी सांगते तिला. तर सयाजीराव कावेरीवर ओरडतात, तू का मध्ये मध्ये बोलत असते, सांगितले ना तुझी बडबड एकदाची बंद कर म्हणून, मी बोलतो ना. तर ऐश्वर्या लगेच सयाजी काकांना म्हणते की डॅडा तुम्ही तिला सांगा की तिच्या मुलीने कधी स्वयंपाकाला हात लावलेला नाही आणि लावणार सुद्धा नाही. तर सयाजी काका मोठमोठ्याने हसतात. ऐश्वर्या म्हणते की डॅडा मी जे काही सांगते ते ऐका. तेव्हा ती जो काही आमटी भात असते तो म्हणजे हॉटेलमधून मागवण्यासाठी सयाजी काकांना सांगते. सयाजी काका म्हणतात की हो चालतंय की, आणि फोन ठेवते. तर ऐश्वर्या म्हणते की आता असा आमटी भात मी यांना खाऊ घालते की हाताची बोटं सुद्धा यांनी खाल्ली पाहिजे. आणि तेवढ्यात दरवाजामध्ये जानकी येते. ऐश्वर्या तर खूपच घाबरते. जानकी जवळ येते आणि ऐश्वर्याला विचारते की काय ग कामात होतीस का? ऐश्वर्या म्हणते की हो, आणि कामात नाही कामातच होते, माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता म्हणून तिच्याशी बोलत होते. तुम्ही येथे आलात, काही काम आहे का? तेव्हा जानकी जी माळ तिने तोडलेली असते ती माळ आपल्या हातामध्ये घेऊन येते आणि ही माळ मी जोडली ती देण्यासाठी तुला आले होते असे सांगते. आणि ती माळ ऐश्वर्याच्या हातामध्ये देते आणि आता तर ती जपून ठेव असे म्हणते. तर ऐश्वर्या म्हणते की हो ठेवते नंतर. तर जानकी म्हणते की आताच ठेव, कुठलीही रिस्क नको. ऐश्वर्या मनात म्हणते की हुकूम मात्र तुम्हाला सोडायचे नाही, आता तर मी ऐकते पण लवकरच मी स्टेबल टर्न होते. ऐश्वर्या लगेच जानकी देखत ती माळ ही आपल्या कपाटात ठेवून देते. तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की आज रणदिवे कुटुंबातील तुझा पहिला दिवस, त्यामुळे या घरात अशी पद्धत आहे की नव्या सुनेने या घरामध्ये पहिला स्वयंपाक करायचा असतो, आणि तुला हे सर्व जमेल का? आणि ऐश्वर्या तू टेन्शन घेऊ नको, मी तुला नक्की मदत करेल. ऐश्वर्या म्हणते की नाही मला तुमची मदत नाही लागणार, आणि आमटी भातच बनवायचा ना, मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही डोंट वरी. तेव्हा जानकी विचारते की आमटी भात, आणि तुला कसे कळले की आमटी भात बनवायचा असतो? तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम खोटं बोलते की मी आता तुम्हाला सांगितले, मैत्रिणीचा कॉल आला होता, आमचे त्यावर बोलणे झाले आणि तिनेच मला हे सर्व सांगितले, मग हळूहळू सर्व काही कळेल. तर जानकी म्हणते की कळेलच, परंतु पहिला दिवस आहे ना तुझा, कुठलीही अडचण नको म्हणून तुझी मदत करते. जेव्हा मी नवीन आले तेव्हा सुद्धा मला फारसे येत नव्हते, मला सर्व काही आईंनी शिकवले, मग मी सुद्धा तुला शिकवेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो मी पटकन फ्रेश होऊन येते. तेव्हा जानकी विचारात पडते की आमटी भात ही रणदिव्यांच्या घरची प्रथा आहे, मग हिला कशी समजली? त्यानंतर इकडे नाना आणि सुमित्रा रूममध्ये असतात. तर नाना विचारतात की काय ग सुमित्रा, शर्वरी दिसली नाही कुठे? तर सुमित्रा सांगते की ती गेली घरी. तर नाना म्हणतात की काय, विक्रांतराव सुद्धा कुठे दिसले नाही, जनरली ते तिला नेण्यासाठी येतात ना? तेव्हा सुमित्रा म्हणते की येतात, पण यावेळेस ते नाही आले. तेव्हा शर्वरी म्हटले की मी जाते आता घरी. तर मी तिला म्हटले की थांब थोडे दिवस, परंतु ती काही ऐकले नाही,
मग मी सुद्धा तिला नाही अडवले. तिला घरची ओढ लागते हेच महत्वाचे आहे. नाना म्हणतात की पण मला काहीतरी गडबडच वाटते. म्हणजे ज्या प्रकारे ती आली ज्या प्रकारे गेली म्हणजे दोघांमध्ये काहीतरी संशयाचे भांडण वगैरे झाले तर नाही ना. सुमित्रा म्हणते की अहो नाही, तसे असते तर आपल्याला सुद्धा कळले असते. त्यानंतर इकडे शर्वरी येते आणि विक्रांत रूम मध्ये असतो. तर शर्वरी लगेच बेल वाजवते. तर विक्रांत दरवाजा उघडतो आणि शर्वरीला बघून विचारतो, काय ग शरू, तू अशी अचानक कशी आली? तर शर्वरी लगेच रागाने म्हणते की अचानक म्हणजे मी यायला नको होते का? विक्रांत म्हणतो की अगं तसे नाही, नेहमी तुम्हाला म्हणत असते की न्यायला या, आज तू फोन केला नाही आणि डायरेक्ट इकडे आली म्हणून तुला विचारले. तेव्हा शर्वरी म्हणते की कोणी दुसरे अपेक्षित होते आणि मी आले असे झाले का? विक्रांत म्हणतो की अगं जस्ट आता सारंगचे लग्न झाले म्हणून तू तिकडे काही दिवस राहशील असे मला वाटले होते म्हणून तुला बोललो. तर शर्वरी म्हणते की झाले आता सर्व, मग कशाला तिकडे राहू? विक्रांत म्हणतो की नाही अगं तसेही तू माझ्यावर रागावून गेली होती. शर्वरी म्हणते की मग मी माझे घर सोडून का जाऊ? शेवटी नवरा बायको आहोत ना आपण, किती दिवस असे एकमेकांवर राग धरून बसणार? तर शर्वरीचे हे वागणे ऐकून विक्रांतला तर खूप आनंद होतो आणि तो शर्वरीला जवळ घेऊन म्हणतो की खरंच आता किती छान बाळासारखी बोलली आणि मी हेच तुझ्याकडून एक्सपेक्ट करत होतो. तेव्हा शर्वरी सुद्धा विक्रांतच्या मिठीत येते. मग मला असं राग येईल असे तू वागत जाऊ नको असे ती विक्रांतला म्हणते. गडबड होती सगळी. तेव्हा विक्रांत म्हणतो की अगं शरू, तुला कधी कुठल्या गोष्टीवरून राग येईल हेच मला कळत नाही आणि तो शर्वरीची गंमत करतो. त्यानंतर इकडे नाना सुमित्राला म्हणतात की त्या लग्नाने त्या दोघांच्या मध्ये असे प्रेम जोडून येत असेल तर आपल्यासाठी चांगलेच आहे. तर तेवढ्यात सुमित्रा म्हणते की आओ मी विसरलेच होते की मी देवाला नवस केला होता की या लग्नानंतर मी आणि तुम्ही जोडीने दर्शनाला येऊ, त्यामुळे आपल्याला आता जायला हवे. नाना म्हणतात की अगं जाऊयात, परंतु तुझ्या खाण्यापिण्याचे काय? तुला तर शेंगदाणे तेलाची तर जाम ॲलर्जी आहे, मग ते तेल तुझ्या खाण्यात गेले तर कसे होणार? सुमित्रा म्हणते की हो, तो तर प्रॉब्लेम माझ्या लक्षातच नव्हता. तेवढ्यात जानकी येते आणि चहा देत म्हणते की जगात असला कुठलाच प्रॉब्लेम नाही की त्यावर सोल्युशन नाही असे कोण म्हणते? तेव्हा सुमित्रा म्हणते की मी. सुमित्रा म्हणते की द्या द्या, आता गुरुचीच विद्या गुरुला द्या आणि बोल काय ग, काय मार्ग काढलास? तेव्हा जानकी म्हणते की मार्ग कशाला काढायला हवा, मार्ग तर तुमच्या पुढे बसलेला आहे. तेव्हा नाना म्हणतात की काय तू सुद्धा आमच्या सोबत येणार का? तेव्हा जानकी म्हणते की हो, आणि जे पदार्थ आईना लागतात ना म्हणजे शेंगदाणे तेलाशिवाय ते सर्व पदार्थ मी करूनच बनवून देणार. सुमित्रा म्हणजे तू नक्की येणार का? तेव्हा जानकी म्हणते की मीच नाही तर ऋषिकेश सुद्धा आपल्यासोबत येणार, मग आपण सर्वजण देवदर्शनाला जाऊया. तर सुमित्रा म्हणते की अगं पण घराकडे कोण लक्ष देणार? जानकी म्हणते की आओ आता धाकट्या सुनबाई आल्यात, मग तिच्यावर थोडीशी जबाबदारी पडायला हवी आणि जबाबदारी एकदा अंगावर पडली की ती सर्व काही शिकवेल आणि मंगलताई आहेच ना तिच्या सोबतीला. आणि तुम्हाला काही माहिती आहे का, आल्या धाकट्या सुनबाई आज तर स्वयंपाकघरात लागल्या सुद्धा स्वयंपाकाला. मी विचारले तुला काही मदत हवी का, तर नाही म्हटली. तर नाना आणि सुमित्रा म्हणतात की अगदी छान. सुमित्रा म्हणते की म्हणजे तिला स्वयंपाकाची आवड दिसते, मग आता आपण मोकळे झालो आणि हे छानच आहे, आपण देवदर्शनाला जायला अगदी मोकळे झालो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या तयार होऊन किचनमध्ये येते आणि इकडे तिकडे बघत असते. तेव्हा मंगलताई म्हणतात की या वहिनी, वेलकम इन द किचन. तेव्हा ऐश्वर्या विचारते की कोण? तर मंगला तिची ओळख करून सांगते की मी गेल्या बऱ्याच दिवसापासून येथे काम करते आणि तुम्ही आज स्वयंपाक करणार आहात. जानकीताईंनी मला काय हवं काय नको म्हणून तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी सांगितले आणि नवीन असल्यामुळे जरा टेन्शन येतेच, परंतु तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे तुमच्या सोबत आणि मला जानकी वहिनींनी अगदी तुमच्यावर लक्ष ठेवून द्यायचे सांगितले. तर ऐश्वर्या म्हणते की कशाला? मंगला घाबरतच म्हणते की म्हणजे काही लागले ते करण्यासाठी. ऐश्वर्या म्हणते की कशाला, मी करीन व्यवस्थित सर्व काही. मंगला म्हणते की अहो हे कांदे मी व्यवस्थित असे उभे आडवे चिरून देते आणि हे टॅमॅटो आहे ना, कोथिंबीर हे आपल्या शेतातील आहे. तर ऐश्वर्या मनात म्हणत असते की मला तर कशाला हिची गरज लागते, मी तर ऑलरेडी सर्व काही मागवून घेतलेले आहे आणि आता येईलच. तर आणि तेवढ्यात ऐश्वर्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. तर ऐश्वर्या लगेच मंगलला म्हणते की तू तोपर्यंत कुकर लाव, मी आलेच. म्हणून ऐश्वर्या बाहेर जाते आणि त्याच वेळेस इकडे गुलाबदादा हे झाडांना पाणी घालत असतात. तेवढ्यात ते सकाराम येतात आणि गुलाबदादा म्हणतात की कुठे निघालास? तर सकाराम म्हणतो की तुम्ही मला ओळखले नाहीस का, मी सायाजी काकांचा खास माणूस आणि आमच्या ऐश्वर्या ताईंची बॅग द्यायची होती म्हणून आलो. तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि सकाराम थँक्यू, माझी बॅग घेऊन आला आणि आता तू गेलास तरी चालेल म्हणून सकाराम
मॅडम निघून जातो तेव्हा गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब द्या ना माझ्याकडे, मी ठेवतो. तर ऐश्वर्या रागाने म्हणते की राहून द्या, माझी बॅग आहे मी घेऊन जाईल. तर ऐश्वर्या परत ती जड टाकते तेव्हा गुलाबदादा म्हणतात की वहिनी द्या ना. तर ऐश्वर्या पुन्हा रागावते आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि काय रे काय झाले विचारतो आणि ऐश्वर्याच्या हातातील बॅग बघून ही बॅग कुणाची आहे विचारतो. तर गुलाबदादा म्हणतात की आओ वहिनींच्या तिकडून माहेरून आली. तर ऋषिकेश म्हणतो की अगं ऐश्वर्या गुलाबदादा व्यवस्थित बॅग घेऊन जातील, तू दे त्यांच्या हातामध्ये. तेव्हा गुलाबदादा घ्यायला लागतात तर ऐश्वर्या पुन्हा नाही म्हणते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की एवढं काय आहे त्या बॅगमध्ये. तेव्हा ऐश्वर्या तर खूपच घाबरते आणि तिला पूर्णपणे घाम येतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नाना म्हणतात की चला झाली का तयारी सर्व काही, आमटी भात लवकर घेऊन या. म्हणून सर्वजण जेवायला बसतात. तर ऐश्वर्या ते जे पार्सल आणलेले असते ते त्या भांड्यामध्ये ओतत असताना त्या पार्सलची जी काही चिठ्ठी असते ती बिलाची चिठ्ठी खाली पडते आणि सुमित्रा जेव्हा ती एक घास खाते तर तिला जोराचा ठसका लागतो आणि जोरजोराने तिला शेंगदाणे तेलाची ॲलर्जी असल्यामुळे खूप त्रास होतो. सुमित्रा तर लगेच चक्कर येऊन पडते. तेव्हा जानकी मात्र किचनमध्ये येते आणि तिच्या हातामध्ये ती बिलाची चिठ्ठी सापडते आणि हे तर आजचेच बिल आहे म्हणून ते बिल बघते तर त्यावर आमटी असे लिहिलेले असते. तेव्हा ऐश्वर्या बाहेर असते तर जानकी तेथे येते. तर ऐश्वर्या जानकीला बघून तर खूपच घाबरते. जानकी रागाने म्हणते की ऐश्वर्या तुझी आमटी आईंच्या जीवावर बेतली कारण तू ती बाहेरून मागवली होतीस. ऐश्वर्या म्हणते की नाही मी स्वतः बनवली होती. तर जानकी लगेच ते हॉटेलचे बिल तिला दाखवते आणि रागाने म्हणते की इथून पुढे जर खोटारडेपणा केला तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. आणि मोठ्या स्टाईलमध्ये जानकी आतमध्ये निघून जाते. तर काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.